नवीन नवीन तुला कपडे नाही आणायचे? आणू ना मग आपण. चल तिकडे आणायची माझी बाय. काय कसले कपडे आणायचे तुला? छान आणायचे, छान. आमच्या बाईला छान कपडे आणायचे है ना? छान आणायचे ना? छान आणायचे. परी म्हणते छान कपडे आणायचे, तुला पण आणायचे असले है ना बाई? कसले आणायचे तुला कपडे? छान आणायचे ना? आज घातलाय ड्रेस, कालचा आणलेला. कस काय दिसतोय कमेंट करून सांगा. काल तुम्हाला दाखवलं ना, तो घातलाय आज. हे बिस्किट तुला खायचं नव्हतं तर घेतलं ते कशाला रे परी? तुला एक आणलं की एक लागत. मी मानाने आणलं नाही. पाणी का नाही आणलं मग प्यायला? आण पाणी. नव्या शर्टातून त्याचं काय असतं बाले? हा तुला काय पाहिजे? चिप्स पाहिजे? आता पितोय पाणी आणि पितोय चहा. परे खूप याड्याने करते, ऐकत नाही. आता आम्ही दोघं खातो चहा बिस्किट. तिला सांगितलेलं पण कळत नाही, तिला बळच नादी लावावं लागतं. खूप वेळा म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणते. आता लहान असल्यामुळे तिला हाणता पण येत नाही, कारण तिला जर थोडंफार म्हणजे खवळलं तरी ती दम धरते. आणि पहिल्यापासून तिचा लाड झालेला आहे म्हणून तिचं ऐकावं लागतं. कारण नाही ऐकलं तर मग ती लोळती किंवा मग भिंतीवर डोकं पण आपटून घेते. त्यामुळं तिला जादा बोलून जमत नाही. तिला जे काय पाहिजे ते आणावंच लागतं. बघा रडायला लागली. तिला जर काही नको म्हणलं तर ती रडती. आणि मग मला पण देखवत नाही, कारण आपण पण कधी कुणाचं म्हणजे मन दुखीत नाही. मला पण मन दुखवायचं आवडत नाही. आणि मग एक वेळ पोरगं ऐकतं पण पोरगी ऐकत नाही. कारण पोरीला जे काही पाहिजे असतं ते पाहिजेच असतं. काय करतात, शेवटी मुलीची जाते. आणि माझं पण तिच्यावर खूप प्रेम आहे. तर तिला मी समजून सांगत होतो, बाई तुला आणू, तू रडू नकोस. चिप्स पाहिजे म्हणते पोरगी. आणावं लागेल तिला चिप्स. इकडे तिकडे नको जाऊ लगेच, मला टाईम आहे परी. इकडे चल.